पैसे कमावणं अवघड नाही, पण टिकावणं का अवघड आहे? हा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारलाय का? आपण इतकी वर्ष काम करतो, पगार कमवतो, कधी बोनस मिळतो तर कधी इन्क्रिमेंट मिळतं, पण तरीही मनात एक भीती कायम असते. जर उद्या काही झालं तर? समजा नोकरी गेली, मोठा आजार झाला किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पुरेसे पैसे असतील का? आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगू का, ही भीती फक्त तुमच्यापुरती नाहीये. आपल्या देशात लाखो लोक रोज ही भीती घेऊन झोपतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच भीतीसोबत उठतात. पण गंमत काय तुम्हाला माहितीये? या भीतीचं कारण कमी पगार असणं नसतं, तर पैशांचं योग्य व्यवस्थापन नसणं हे मुख्य कारण असतं. आपण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत मोठे झालोय, पैसे कुठे गुंतवायचे. कोणी आपल्याला म्हणतं की FD कर, कोणी म्हणतं अरे सोनं घे, कोणी म्हणतं प्लॉट घ्या, कोणी म्हणतं शेअर मार्केटमध्ये जा, तर आत्ताच्या ट्रेंडनुसार कोणी म्हणतं म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय. आपणही त्याच्याच मागे धावतो. पण कधी असा विचार केलाय का? कदाचित हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण गुंतवणूक ही पहिली गोष्ट नसते, तर ती शेवटची गोष्ट असते. आता बघा, आपल्याला सगळे सांगतात पहिल्यांदा गुंतवणूक कर, पण खरी गोष्ट अशी आहे की गुंतवणूक ही पहिली गोष्ट नसते, तर गुंतवणूक ही शेवटची गोष्ट आहे. आता एक उदाहरण पाहूया. समजा आपल्या घरात एक मोठी पाण्याची टाकी आहे. रोज आपण त्यात पाणी भरतो, पण त्या टाकीला खाली एक छिद्र आहे. आता तुम्ही कितीही पाणी भरलं तरी काय होणार आहे? टाकी कधीच भरणार नाही. कारण समस्या ही पाण्याची नाहीये, समस्या ह्या टाकीला जे छिद्र आहे त्याची आहे. आणि अगदी तसंच आपल्या पैशांचंही आहे. आपण जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो, चांगल्या इन्व्हेस्टमेंट शोधतो, पण आपल्या आर्थिक व्यवस्थेला कधीच मजबूत करत नाही. म्हणजे जे छिद्र आहे खालचं ते बुजवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. आणि म्हणूनच जास्त कमवणारे अनेक लोकही आर्थिक तणावात जगतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य म्हणजे एक मनी बॉक्स आहे. दर महिन्याला त्यात तुमचा पगार येतो, मग त्यातून घर खर्च जातो, EMI जातात, विजेची बिल, मुलांची फी, इन्शुरन्सचे हफ्ते, दैनंदिन खर्च आणि जे काही उरतं ते तुमच्या भविष्याचं बीज असतं. पण बहुतेक लोक हे मनी बॉक्स फक्त इन्व्हेस्टमेंट ठेवायची जागा समजतात. कोणीतरी नवीन पॉलिसी घेऊन येतो, कोणीतरी गॅरंटेड रिटर्न सांगतो, कोणीतरी दुप्पट पैसे होण्याचं स्वप्न दाखवतो आणि आपणही विचार न करता त्यात पैसे गुंतवतो. पण स्वतःला हा प्रश्न तुम्ही कधी विचारलाय का की मला खरंच याची गरज आहे का? आपल्या पैशांना सर्वात आधी गरज असते ती म्हणजे सुरक्षिततेची. कारण आपल्या आयुष्यात कोणालाच सांगून संकट येणार नाहीत, आजार सांगून येणार नाहीत, नोकरी जाण्याची तारीख कधीच आपल्याला अगोदर कळणार नाही, अपघातही विचारून होणार नाही. आणि म्हणूनच इमर्जन्सी फंड हा काही खर्च नाहीये, तो मनशांतीचा साठा आहे. आणि इन्शुरन्स ही काही इन्व्हेस्टमेंट नाहीये, ती आपल्या कुटुंबाभोवती उभी केलेली संरक्षणाची भिंत आहे. जेव्हा ही भिंत मजबूत असते तेव्हाच आपण निर्धास्तपणे गुंतवणूक करू शकतो. पण आपण काय करतो? आपण उलट करतो. पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करतो आणि शेवटी प्रोटेक्शन बाबत विचार करतो. म्हणूनच छोटंसं जरी संकट आलं की आपली वर्षानुवर्षाची बचत एका क्षणात संपते. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, जर आजपर्यंत आपण चुकीचे आर्थिक निर्णय घेतलेले असतील तर स्वतःला तुम्ही मूर्ख समजू नका. कारण या जगात अनेक लोक तुमची समस्या सोडवण्यासाठी नाही, तर तुम्हाला एखादं प्रोडक्ट विकण्यासाठी बसलेले आहेत, जे तुमच्या भीतीवर बोलतात, तुमच्या मुलांच्या भविष्यावर बोलतात, तुमच्या भावनांवर बोलतात आणि शेवटी त्यांच्या कमिशनचा विचार करतात. म्हणून लक्षात ठेवा, कोणतंही फायनान्शियल प्रोडक्ट चांगलं किंवा वाईट नसतं, तो तुमच्या गरजेसाठी योग्य आहे की नाही हे समजणं महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी आधी तुमची मनी सिस्टीम तयार करणं गरजेचं आहे. या व्हिडिओतून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंती म्हणजे फक्त जास्त पैसे असणं नाही. श्रीमंती म्हणजे रात्री शांत झोप लागणं, उद्या काही झालं तरी माझं कुटुंब सुरक्षित आहे याची खात्री असणं. आणि ही खात्री कोणतीही इन्व्हेस्टमेंट देत नाही, ती देते एक मजबूत आर्थिक व्यवस्था. म्हणून आजपासून फक्त कुठे गुंतवणूक करू हा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, माझं मनी सिस्टीम खरंच मजबूत आहे का? कारण जेव्हा व्यवस्था मजबूत असते ना, तेव्हा पैसा फक्त वाढत नाही, तर आयुष्यही निर्धास्त होतं.